सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवतातील दशमस्कंधातील 87वा अध्याय म्हणजे वेदस्तुती. वेदस्तुतीमध्ये वेदांनी म्हणजे श्रुतींनी निर्गुण अशा ब्रह्मतत्वाचे वर्णन केले आहे. नेती नेती म्हणजे शब्दांनी वर्णन करता येत नाही, श्रद्धांनी वर्णन करता येत नाही असे अनेक वेळेला म्हटले असले तरीसुद्धा काही वेळेला शब्दांचा आधार घ्यावाच लागतो, कारण त्या शब्दांच्या आधारानेच त्या ब्रह्मतत्वाची अनुभूती घ्यायची आहे. जाणायचं नाही आहे, ब्रह्मतत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. हे महत्त्वाचं आहे. ब्रह्मतत्वाचे म्हणजे निर्गुण निराकाराचे वर्णन खरं बघा, खरं विचार करा, कसे करता येईल का करता. तुम्हाला मी ब्रह्मतत्वाचे वर्णन करणारा गीतेतील एक श्लोक सांगतो. गीता अध्याय 8 श्लोक 20. तो श्लोक असा आहे, परस्तस्मात्तु भावोऽन्योत् व्यक्तो व्यक्तात् सनातना यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. काय वर्णन केले आहे बघा. काय म्हटलेलं आहे, तर त्या अव्यक्ताहूनही फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव, तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. श्रोते हो, मला प्रामाणिकपणाने सांगा, एकतर आपल्याला अव्यक्ताचे वर्णन करता येत नाही, त्यात परत काय म्हटलं आहे, तर अव्यक्ताच्याही पलीकडील सनातन अव्यक्त भाव. कसं काय वर्णन करणार हो, आणि समजणार तरी कसं सांगा मला. आणि समजलंच नाही तर अनुभव काय येणार. या अव्यक्ताच्याही पलीकडील अव्यक्ताला या श्लोकात परमदिव्य पुरुष असं म्हटलं आहे. अशा त्या परमदिव्य पुरुषाचे, पुरुषतत्वाचे, सत्यतत्वाचे, भगवत तत्वाचे, परमतत्वाचे, आनंद स्वरूपाचे म्हणजेच ब्रह्मतत्वाचे वर्णन श्रुती या अध्यायाच्या 14व्या श्लोकापासून करतात. मी तुम्हाला 14व्या श्लोकापासून प्रत्येक श्लोकाचा हिंदी अर्थ वाचून दाखवणार आहे. हिंदी अर्थ बरं का. आणि मला माहिती आहे तुम्हाला हिंदी समजतं, फक्त हिंदी अर्थ वाचून दाखवेन मी, पण त्याच्यावरती मराठीत आपण चिंतन करणार आहोत बरं का. आता प्रथम 14वा श्लोक काय म्हणतो, श्रुती काय म्हणतात ते तुम्हाला मी हिंदीमध्ये वाचून दाखवतो. श्रुतिया कहती है, अजित आप ही सर्वश्रेष्ठ है, आप पर कोई विजय नहीं प्राप्त कर सकता. आपकी जय हो, आपकी जय हो. प्रभो, आप स्वभाव से ही समस्त ऐश्वर्यों से पूर्ण है, इसलिए चराचर प्राणियों को फंसाने वाली माया का नाश कर दीजिए. प्रभो, इस गुणमयी माया ने दोष के लिए जीवों के आनंदादिमय सहज स्वरूप का आच्छादन करके उन्हें बंधन में डालने के लिए ही सत्वादी गुणों को ग्रहण किया है. जगत में
जितनी भी साधना, ज्ञान, क्रिया आदि शक्तियां है, उन सबको जगाने वाले आप ही है। इसलिए आपके मिटाए बिना यह माया मिट नहीं सकती है। इस विषय में यदि प्रमाण पूछा जाए तो आपकी श्वास भूता श्रुतियां ही हम ही प्रमाण है। यद्यपि आपका स्वरूपतः वर्णन करने में हम असमर्थ है, परंतु जब कभी आप माया के द्वारा जगत की सृष्टि करके सगुण हो जाते हैं या उसको निषेध करके स्वरूप स्थिति की लीला करते हैं अथवा अपना सच्चिदानंद स्वरूप श्री विग्रह प्रकट करके क्रीड़ा करते हैं, तभी हम यत्किंचित आपका वर्णन करने में समर्थ हो जाती है। अजित आपकी जय हो, जय हो। झूठे गुण धारण करके चराचर जीव को आच्छादित करने वाली इस माया को नष्ट कर दीजिए। आपके बिना बेचारे जीव इसको नहीं मार सकेंगे, नहीं पार कर सकेंगे। वेद इस बात का गान करते रहते हैं कि आप सकल सद्गुणों के समुद्र है। हिंदी अर्थ वाचला। आता मी तुम्हाला याच्यावरती मराठीत प्रवचन देतो, लेक्चर देतो। श्रोते हो, मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐका। भागवतावरती श्रीधरी टीका, श्रीधर स्वामींनी केलेली टीका ही सर्वमान्य आहे। सर्वमान्य याचा अर्थ ती सर्व भागवत पुराणकारांना मान्य तर आहेच आहे, पण जे द्वैती दृष्टिकोन ठेवणारे आहेत आणि त्याच्या विरुद्ध अद्वैती दृष्टिकोन ठेवणारे आहेत, या दोघांनाही ही टीका मान्य आहे। आणि पण ती टीका संस्कृत श्लोकावरती टीका अत्यंत संक्षिप्तात संस्कृत मध्ये आहे आणि मी जे काही बोलणार आहे ते त्या श्रीधरी टीकेला धरून आहे। एकतर हे सगळं अत्यंत अवघड आहे, त्यात मी अज्ञानी, मला काही पूर्णपणे समजलं आहे असं नाही, तरी मी त्याच्या प्रयत्नात आहे, अनुभव घेण्याच्या प्रयत्नात आहे। मी माझा जो प्रयत्न आहे तो तुमच्या बरोबर शेअर करतो, तुमच्या बरोबर वाटतो। श्रुती म्हणतात आपण अजित आहात आणि म्हणून सर्वश्रेष्ठ आहात, आपण सर्व ऐश्वर्याने पूर्ण आहात। येथील ऐश्वर्य या शब्दात 6 गुण येतात बर का। यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि श्रीमंती। आणि हे सर्व 6 गुण म्हणजे पूर्ण ऐश्वर्य आणि केवळ ब्रह्मतत्वच या षड्गुणांनी परिपूर्ण आहे। आपण ऐश्वर्याने परिपूर्ण आहात आणि म्हणून सर्व प्राण्यांना बंधनात टाकणाऱ्या मायेचा नाश करा, अशी इथं प्रार्थना केली आहे। प्रार्थना काय केली आहे की तुम्हीच निर्माण केलेल्या मायेचा नाश करा, अशी प्रार्थना केली आहे। मायेचा नाश करा असं म्हटलं आहे, पण मग ही माया म्हणजे काय मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा। माया समजून घेणं अत्यंत दुर्लभ आहे बर का।
दुर्लभ आहे. मा म्हणजे मोजणे किंवा मावणे, जिच्यात विश्व मावते, जिच्यात विश्व मावते ती माया. तसेच मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. म्हणून जी नाही तिला खरे अस्तित्व नाही. जी नाही तिला खरे अस्तित्व नाही, ती माया. जगताच्या उत्पत्तीचा विचार करता माया गृहीत धरावी लागते. जसे जसे बीजगणितात एखादे गणित सोडवताना क्ष म्हणून धरावे लागते, गृहीत धरावे लागते आणि उत्तर मिळाले की मग ते धरलेले गृहीत सोडून द्यावे लागते. पण क्ष शिवाय गणित सुटत नाही. तुम्हाला उदाहरणाने सांगतो. एका माणसाकडं 17 गायी होत्या आणि त्याला 3 मुलं होती. 17 उदाहरण तुम्ही काय गणिती उदाहरण लक्षात ठेवू नका बरं का, मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा त्या 17 हत्तींची त्यांनी काय लिहून ठेवलं की माझ्या मोठ्या मुलाला 1/3 गायी द्या, मधल्या मुलाला 1/2 गायी द्या आणि धाकट्या मुलाला 1/9 गायी द्या. आता 17 गायींची 1/3, 1/2, 1/9 विभागणी कशी काय करायची? बराच खोल झाला. गावातल्या ज्ञानी लोकांना बोलावलं. त्यापैकी एक ज्ञानी होत होता. तो म्हणाला मी करतो वाटणी, मी करतो. त्याने काय केलं, येताना आपल्या बरोबरची एक गाय घेऊन आला आणि त्या 17 गायी मिळवली. झाल्या किती गायी? 18. आता त्यांनी काय केलं, त्या 18 पैकी 1/3 गायी म्हणजे 6 गायी मोठ्या मुलाला दिल्या, 1/2 म्हणजे 9 गायी मधल्या मुलाला दिल्या आणि 1/9 म्हणजे 2 गायी या धाकट्या मुलाला दिल्या. किती झाल्या एकूण गायी? 9 6 15 2 17. वाटणी झाली. तो माणूस स्वतःची मिसळलेली गाय घेऊन गेला. आहे ना, आहे ना. हे 18वी गाय म्हणजे क्ष. क्ष त्या क्षला म्हटलं तर किंमत आहे, म्हटलं तर किंमत नाही. तसेच विश्वाच्या निर्मात्याला समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या मायेला गृहीत धरावे लागते. पण एकदा का त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव आला की माया सोडून द्यायची असते. नवे नवे ती आपोआप गळून सुटून पडते. भागवत स्कंध 2 अध्याय 9 श्लोक 33 मध्ये चतुश्लोकी भागवतात मायेचे सुंदर वर्णन केले आहे. काय म्हटले आहे त्या श्लोकात? ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. संस्कृत आहे पण मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने 2 चंद्रांचा भास होतो किंवा नसलेले आहे असे वाटते, त्याचप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याचे ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून सुद्धा तो दिसत नाही, त्याप्रमाणे वास्तवात आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही. ती माझी माया समज असे भगवान म्हणतात. शंकराचार्य काय म्हणतात? ब्रह्म सत्य जगन मिथ्या.
हा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत कसा बरोबर आहे ते मी तुम्हाला पटवून देईन, समजावून सांगीन. शंकराचार्यांनी मांडलेला, आद्य शंकराचार्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. हा सांगायचं कारण काय आहे? जगन मिथ्या म्हटलेलं आहे. म्हणजे श्रोते हो, तुमचं अस्तित्व वास्तवात नाही, माझं अस्तित्व वास्तवात नाही. आपण वास्तवात परमात्मा स्वरूप आहोत. तुम्ही परमात्मा आहात, मी परमात्मा आहे. पण मी दिलीप आपटे असं स्वतःला जे म्हणतो ना, तो मायेचा परिणाम आहे. मायेची आणखी एक स्पष्ट व्याख्या केली आहे. स्कंध 11 अध्याय 3 श्लोक 3 मध्ये काय म्हटलेलं आहे? आदिपुरुष म्हणजेच ब्रह्मतत्व ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन त्यांना विषयोपभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ आणि कनिष्ठ सृष्टी निर्माण करतो, तिला माया म्हणतात. भगवान याच मायेच्या सहाय्याने श्रेष्ठ आणि कनिष्ठ सृष्टी निर्माण करतात. मला एक सांगा, एकाच मायेचा आधार, एकच भगवन, पण श्रेष्ठ आणि कनिष्ठ सृष्टी कशी काय निर्माण करतात? आणि त्या सृष्टीचा विषयोपभोग पण घेता येतो आणि मोक्ष पण मिळवता येतो. या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मोक्ष आणि विषयोपभोग या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. पण भगवंतांनी मायेच्या द्वारे निर्माण केलेल्या सृष्टीपासून हे कसं काय विरोधी गोष्टी साधणं शक्य होतं? तुम्हाला उदाहरण सांगू. तुम्ही आणि मी बँक निर्माण केली. ती बँक काय करते? तुमच्याकडून कर्ज घेते आणि तुम्हाला कर्ज देते. अरे, हे परस्पर विरोधी नव्हे का? तुमच्याकडून कर्ज घेते म्हणजे डिपॉझिट स्वीकारते आणि तुम्हाला पैसे देते म्हणजे तुम्हाला कर्ज देते. हे जसं आहे तसं भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीपासून मला विषयोपभोग पण घेता येतात आणि मोक्ष पण मिळतो. फक्त मला काय मिळवायचं आहे ते मला ठरवायचं आहे आणि त्यासाठी भगवंतानी मला विवेक दिला आहे. आणखी गीतेत भगवान म्हणतात, मम माया दुरत्यया, माझी माया पार करून जाणे अतिशय कठीण आहे. आणि म्हणून येथे म्हटले आहे की चराचर अशा चर आणि अचर अशा जीवांच्या आनंदमय मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकविणाऱ्या त्रिगुणांना धारण करणाऱ्या मायेचा नाश करा. श्रोते हो, मी आनंद स्वरूप आहे. आणि आनंद स्वरूप म्हणजे काय याची तुम्हाला मी उपनिषदांच्या आधारे कल्पना दिलेली आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, पण ते माझं खरं स्वरूप आहे, आनंद स्वरूप. पण भगवंतांच्या कृपेने त्या आनंद स्वरूपावर मायेचं आवरण आलेलं आहे. ही माया काय करते तर माझे जे आनंदमय मूळ स्वरूप त्याला सत्व रज तमगुणांनी आच्छादित करते. मी सतत
कुठल्या ना कुठल्या तरी गुणाच्या प्रभावाखाली कर्म करत असतो आणि त्यामुळे मी मूलतः आनंद स्वरूप आणि मुक्त असूनही बंधनात अडकतो. या श्लोकात आणखी काय म्हटले आहे तर प्राण्यांमधील ज्ञानादी शक्तींनी जागृत करणारे आपणच आहात. प्राण्यांमधील ज्ञानादी शक्तींना जागृत करणारे आपणच आहात. श्रोते हो, ध्रुवाला भगवंतांचं दर्शन झालं. भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणाले माझी स्तुती कर. तशी स्तुती करताना सुरुवातीलाच ध्रुव काय म्हणतो सांगू का? सांगू? योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्याश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुव म्हणतो हे प्रभो, आपण सर्वशक्तिमान संपन्न आहात. आपण माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या सुप्तवाणीला जागृत केले. जे हात, पाय, कान, त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात, त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो. श्रोते हो, नीट विचार करा. सांगा मला, डोळे, नाक, कान, तोंड, त्वचा इत्यादी इंद्रिये कुणामुळे कार्य करतात हो? ब्रह्मतत्व चेतना देतात म्हणून ही इंद्रिये काम करतात. इथे तर म्हटले आहे की ते ब्रह्मतत्व प्राणांनाही सुद्धा चेतना देते. प्राण जो सर्वत्र भरून आहे विश्वात, त्याला सुद्धा चेतना कोण देत असेल तर हे ब्रह्मतत्व. आणि ते तत्व अंतर्यामी म्हणजे आपणा प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून इथं म्हटलं आहे त्या सर्व इंद्रियांना चेतना देणारे आपण आहात. आपले वर्णन कसे करायचे तर आपण जे विश्व निर्माण करता त्याचे वर्णन म्हणजेच आपले वर्णन होय. आपण मला सांगा, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलाचं कौतुक करायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगता? माझा मुलगा अमुक वस्तूचा व्यापार करतो. माझा मुलगा LIC मध्ये जनरल मॅनेजर आहे. माझा मुलगा या कंपनीचा डायरेक्टर आहे. म्हणजे त्याच्या कामाचं वर्णन करता. तुम्ही असं म्हणता का हो की माझ्या मुलाला 2 नाकपुड्या आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, 1 तोंड, असं तुम्ही म्हणता का हो? नाही. त्याच्या कार्यावरून तो MA आहे, तो PhD आहे, तो डॉक्टर आहे, तो इंजिनियर आहे, असं तुम्ही वर्णन त्याच्या कार्यावरून करता. वास्तविक आपण, श्रुती म्हणतात, आपण वर्णनातीत आहात. परंतु आपण मायेच्या द्वारा विश्वाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता आणि म्हणून त्या सगुणाचे वर्णन म्हणजेच आपले वर्णन होय. मला सांगा श्रोते हो, सोन्याचं वर्णन करता येईल का? तुम्हाला मी 100 ग्रॅम सोन्याची चिप दिली तर त्याचे वर्णन तुम्ही काय करणार? किंवा त्याच्या वर्णनात सौंदर्य असेल का? पण त्याच सोन्यापासून जर सुंदर सुंदर वाकी, कुंडले, आणखी काही दागिने बनवले तर त्या दागिन्यांचे वर्णन म्हणजेच सोन्याचे वर्णन होय. त्याचप्रमाणे या भगवत निर्मित सुंदर सृष्टीचे वर्णन किंवा सगुणाचे वर्णन म्हणजेच ब्रह्मतत्वाचे वर्णन होय. आपण मूलतः ब्रह्मस्वरूप आहात, पण सच्चिदानंद
श्री विग्रह म्हणजे सगुण रूपात आपण क्वचित क्वचित प्रकट होता, त्या सगुणाचे वर्णन म्हणजेच आपले वर्णन होय. आपल्या लीलांचे गुणगान म्हणजेच आपले गुणगान होय. श्रोते हो, हे झाले 14व्या श्लोकावर विवेचन. 15व्या श्लोकावरील विवेचन पुढील प्रवचनात. श्रोते हो, वेळे अभावी म्हणा किंवा अन्य कारणास्तव म्हणा, या वेदस्तुतीच्या प्रकरणाचा अंतर्भाव भागवत सप्ताहात किंवा अन्य प्रवचनात केला जात नाही. पण हाच विषय खरे तर अत्यंत महत्त्वाचा आणि समजून घेण्याचा विषय अत्यंत कठीण आहे. मी माझ्या परीने सोपा करून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि करेन. तरी सुद्धा कुठे काही अस्पष्टता असेल तर मला फोन करून विचारा. प्रवचन परत परत ऐका. एकदा ऐकून समजायला आपण काही राजा परीक्षित नाही. हे प्रवचन ऐकताना तुम्हाला अवघड वाटेल, पण ऐकायचं सोडू नका. समजले नाही तरी ऐकून ठेवा. आयुष्यात कुठल्या तरी प्रसंगी, कुठल्या तरी स्टेजला, आज ना उद्या केव्हा तरी तुम्हाला या श्रवणाचा फायदा होईल आणि या श्रवणाची स्मृती सुद्धा तुम्हाला चिरकाल टिकणारा आनंद देईल. मी हे कधीतरी केव्हा तरी ऐकलं आहे अशी स्मृती सुद्धा तुम्हाला आनंद देणारी ठरेल. असो, पुढील 15व्या श्लोकावर विवेचन पुढील प्रवचनात. तोपर्यंत श्रीकृष्ण शरणम मम. रामकृष्ण गोविंद.